नमस्कार. एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्री सतीशभाई काकडे यांच्याशी आपण आज सोमेश्वर कारखान्यासंदर्भात जे विद्यमान अध्यक्ष यांनी काही दिवसापूर्वी प्रसिद्धी पत्रकाद्वारे काही आरोप केले त्या संदर्भात व सोमेश्वरच्या सभासदांना 30 किलो साखर का मिळावी या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीशभाई आहेत. भैया नमस्ते. नमस्ते. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? प्रथमतः मी खरं म्हणजे पहिल्यांदाच यूट्यूबच्या माध्यमातून मी सभासदांशी संपर्कात येत आहे. गेल्या आठवड्यात चेअरमन यांनी जो माझ्यावर वैयक्तिक जो काय खोटे आरोप जे केलेले आहेत, तसेच मुसा काकडेविषयी जे त्यांनी त्यांच्या प्रेस नोटमध्ये खोटा प्रचार जो केलेला आहे तो माझ्या दृष्टीने पूर्णतः चुकीचा आहे. चेअरमन सर्व सभासदांची दिशाभूल करत आहेत. प्रथमतः चेअरमन व सर्व सभासदांना मी सांगू इच्छितो की चेअरमनची प्रेस नोट किंवा माझ्याबद्दल जे काही त्यांनी लिहिलं त्याच्या अगोदर जी मी प्रेस नोट कारखान्याच्या साखरेच्या संदर्भात सभासदांना 30 किलो साखर मिळणे कशी गरजेची आहे त्या संदर्भात मी सविस्तर बोललेलो आहे. तसेच आपल्या जवळचे जे कारखाने आहेत त्या कारखान्यातसुद्धा सध्या साखर सभासदांना किती दिली जाते, काय भावाने दिली जाते. कृष्णा कारखान्यावर तर गेले 10-15 वर्ष झाली 60 ते 70 किलो वर्षाला मोफत दिली जाते आणि काही कारखान्यावर वर्षातून सभासदाला 100 किलोपर्यंत साखर दिली जाते, तीसुद्धा 2 रुपये 4 रुपये किलोने दिली जाते. मला चेअरमनला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे म्हणता की ह्याच्यावर टॅक्स बसला जातो म्हणून 30 किलो साखर देता येत नाही, तर चेअरमन यांनी पहिले हेच सांगितलं पाहिजे सभासदांना की बाकीच्या कारखान्यावर 2 रुपये 4 रुपयांनी जी साखर दिली जाते, कृष्णा कारखान्यावर जी मोफत साखर दिली जाते, यांना काय टॅक्स माफ आहे का? तसेच गेल्या वर्षी 30 किलो साखर आपल्या कारखान्याने सगळ्या सभासदांना दिली, त्याला टॅक्स बसला नव्हता का? आणि टॅक्स बसत जरी असला तरी चेअरमन साहेब जो टॅक्स जो आहे तो आमच्या ऊसातनं जाणार आहे, तुम्ही त्याचा विचार करायचं काही कारण नाही आहे. हा काय तुमचा वैयक्तिक खाजगी कारखाना नाही आहे. दुसरं सांगायचं म्हणजे माझ्याबद्दल जे काही वैयक्तिक तुम्ही जे काय बोलला, वास्तविक मी तुमच्याबद्दल वैयक्तिक बोललोच नाही आणि तुम्ही तेवढे मोठे नाहीच आहे तुमच्याबद्दल बोलायचं. उलट माझी अशी मागणी आहे की मी जे पेपरमध्ये साखरेच्या संदर्भात कारखान्याच्या संदर्भात ज्या बातम्या दिल्या होत्या त्यावर तुम्ही सविस्तर खुलासा करणं गरजेचं होतं, तर त्यात तर तुम्ही कुठेही खुलासा केलेला नाही. वार्षिक साधारण सभेमध्ये तुम्हालाही माहिती आणि सगळ्या सभासदांना माहिती, दरवर्षीप्रमाणे तुम्ही राहिलेले 7-8 विषय जे आहेत 2 मिनटात मंजूर करता आणि विषय संपून जाता आणि मीटिंग तुम्ही संपवता. वास्तविक मंजूर म्हणत असताना साधा तो विषयसुद्धा तुम्ही वाचत नाही, इतकं तुम्ही सभासदांना भेट आलेला आहात. आणि तीच परिस्थिती तुम्ही परवाच्या जनरल मिटिंगला केलेली आहे. तेव्हा चेअरमन साहेब तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही कालच यूट्यूबवर तुम्ही म्हटलेला आहात की पुढल्या वर्षी तुम्हाला 50 किलो साखर पाहिजे असली तर पुढल्या वर्षी जनरल मिटिंगमध्ये तो ठराव करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला 50 किलो साखर मिळेल. ह्याचा अर्थ मला वाटते स्पष्ट आहे की तुम्ही आता लवकरच पाय उतार होणार आहे आणि सगळ्या सभासदांची खात्री झालेली आहे. कारण हे तुम्हीच आता बोललेलं आहे की पुढल्या वर्षी हे केला, पुढल्या वर्षी साखरेसाठी तुम्ही अर्ज करा, जनरल मिटिंगमध्ये घ्या. अहो चेअरमन साहेब, जनरल मिटिंगची वास्तविक पुढल्या वर्षीची मागणीची गरजच नाही आहे.
तुम्हाला जर का खऱ्या अर्थाने जर का शेतकऱ्यांच्याबद्दल सभासदांच्याबद्दल जर का प्रेम असेल तर तुम्ही विशेष साधारण सभा एक तर तुम्ही तात्काळ घेऊ शकता. दुसरी गोष्ट, आपली जनरल मिटिंग झाली त्याला अजून महिनासुद्धा झालेला नाही आहे आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही प्रोसिडिंग 5-5, 6-6 महिने करत नाही. तर माझी तरी विनंती तुम्हाला अशी आहे की तुम्ही आताच्या प्रोसिडिंगमध्ये हा विषय घाला काय आणि तात्काळ हा वाद संपवा आणि सभासदांची 30 किलो साखर देऊन सभासदांची दिवाळी गोड करा. तुम्ही तुमच्या प्रेस नोटमध्ये म्हणताय की गेल्या वर्षी त्याचा ठराव झाला आहे 10 किलो साखर देण्याविषयी. ते मला वाटते चेअरमन साहेब तुम्हाला लवकरच मेंटल हॉस्पिटलला ॲडमिट करणं गरजेचं वाटतं. अहो गेल्या वर्षीसुद्धा साखर धोरणाविषयी कुठली चर्चाच झालेली नाही. दरवर्षीप्रमाणे तुम्ही प्रोसिडिंग बोगस केलेले. उदाहरणं सांगायचं म्हटलं तर तुमच्या प्रेस नोटमध्ये तुम्ही म्हणताय की 30 किलो साखर देण्याऐवजी जनरल मिटिंगने ठराव केला आहे 10 किलो साखर द्यायचा. अहो कुठलाही सभासद 30 किलोच्या ऐवजी 10 किलो द्या असा सभासद कुठला म्हणाल का? तर वेड्यागत काहीतरी तुम्ही बोलताय, वेड्यागत उत्तरं देताय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. चेअरमन आहात तुम्ही, ही पोरकटपणा थांबवा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जी प्रोसिडिंग केली त्याच्यावर सूचक अनुमोदक जी नावं घातलेली आहेत त्या दोघांशी आम्ही संपर्क साधला असता ती दोघं म्हटले आम्हाला ह्या विषयच माहिती नाही आहे. आणि अशा पद्धतीने जर का चेअरमन साहेब तुम्ही कारखान्याचं जर का अशा पद्धतीने बोगस प्रोसिडिंग तर 5-7 वर्षापूर्वी अशाच पद्धतीचं तत्कालीन चेअरमन यांनी बोगस प्रोसिडिंग करून हे जे व्यवहार केले त्याच्यामुळे तर तुमच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी 88 लावलं होतं. आणि तुम्हाला आठवत असेल त्यात तुम्ही बी होता. तुम्हाला आठवत असेल की हे आपल्याला भोगायला लागणार आहे म्हणून त्यावेळेच्या सगळ्या संचालक मंडळाने तुमच्या सकट तुम्ही जमिनीसुद्धा सगळ्यांनी ट्रान्सफर करून घेतले होते आणि 10-10 पाणी जमिनी तुम्ही तुमच्या नावानं केलेले आहेत. गेले काही वर्षापूर्वी तुमचासुद्धा 10 पांडाच्या वर ऊस कधी आलेला नाही हे तुम्हाला आठवत असेल. तेव्हा हा साखरेचा विषय जो आहे हा मला वाटते मी आता तुम्हाला गोष्टी ज्या सुचवल्यात त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे, करावा. आणि 30 किलो साखर ह्या दिवाळीला आपल्याला तुम्हाला कशी देता येईल त्याचा तुम्ही पहिला विचार करा. दुसरी गोष्ट, मुसा काकडेविषयी जे आपण बनता हे कॉलेजचं आहे, कारखान्याचं आहे वगैरे वगैरे, त्याच्यावर एवढंच मी सांगू इच्छितो सगळ्या सभासदांना की हा न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं मी आता ह्या यूट्यूबच्या माध्यमातून जास्त काय मी बोलू इच्छित नाही. पण आता चेअरमन यांनीच तो विषय काढल्यामुळे मला मुसा काकडेविषयी सर्व गोष्टी सभासदाच्या पुढं मला मांडाव्याच लागतील आणि त्या मी लवकरच मांडणार आहे. आजच मी चेअरमन साहेब यांना पत्र दिलेलं आहे आणि सोमेश्वर शिक्षण प्रशासक मंडळाच्या काय माहित्या तसेच कारखान्याच्या संदर्भातील काय माहित्या मी मागवलेल्या आहेत. माझी विनंती चेअरमन यांना की ह्यात लवकरात लवकर तुम्ही मला माहित्या द्याव्यात की जेणेकरून मुसा काकडे कॉलेजच्या विषयी सर्व माहिती मी पेपरच्या माध्यमातून देऊ शकेल. तसेच सोमेश्वर शिक्षण प्रशासक मंडळाचा सावळा गोंधळ जो काही चाललेला आहे त्या संदर्भातसुद्धा मला सभासदांच्या पुढं मला ही बाजू मांडता येईल. आणि तिसरं म्हणजे माझ्यावर जे वैयक्तिक ॲलिगेशन केलेत की तुम्ही स्वतः चेअरमन म्हणतात की अजितदादाला तुम्ही एवढा विरोध करूनसुद्धा तुम्हाला संचालक म्हणून घेतलं वगैरे वगैरे, तर त्यावर मी आता एवढंच सांगतो चेअरमन यांना की चेअरमन साहेब तुम्ही केव्हापासून अजितदादाचा मुकदम झाला आहे ह्याचा पहिला तुम्ही खुलासा करा. अजितदादाचे माझे संबंध काय आहेत, मी सभासदांच्यासाठी माझ्या गावासाठी काय काय केलेलं आहे हे मी माझ्या पेपरच्या माध्यमातून लवकरात लवकर सांगणार आहे. आणि तुम्ही 8 वर्षात 10 वर्षात काय काय केले चेअरमन म्हणून
हे सुद्धा मी पेपरच्या माध्यमातून मी सांगणार आहे. फक्त एवढं मी सांगू इच्छितो की तुम्ही चेअरमन म्हणून तुम्ही म्हणता की मी फार चांगला कारभार केला आहे. तर चेअरमन साहेब, तुमची जी रामराजे विविध कार्यकारी सोसायटी जी आहे की ज्याचं वार्षिक साधारण सभा 15-20 दिवसापूर्वी झाली, त्या सोसायटीच्या सभासदाला ₹1 डिव्हिडंड तुम्हाला देता आला का? दुसरं, तुम्ही म्हणताय की मी कारखान्याच्या सभासदांच्यासाठी फार चांगले केलेलं आहे. तर मला हे उत्तर द्या की आत्ता 5-6 महिन्यापूर्वी तुमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं. ती ग्रामपंचायत तुमच्या मागं का आली नाही? तुमचा अख्खा पॅनल का पाडला? तिसरी गोष्ट, दीड वर्षापूर्वी आपल्या कारखान्याचं इलेक्शन झालं. त्या इलेक्शनमध्ये तुम्ही जर का चांगलं काम केलं होतं तर तुम्हाला 2 नंबरची 3 नंबरची मतं का पडली? 1 नंबरची मतं का पडली नाही? 2 वर्षापूर्वी आपल्या मुळीच्या कार्यक्रमाच्या वेळेला अजित पवार यांनी सगळ्या सभासदांच्या समोर तुमची चड्डी काढली, हे तुम्ही विसरलेलं दिसताय. आणि चौथी गोष्ट, चेअरमन साहेब, अजितदादाची आणि आमची युती झाली आणि युती झाल्यामुळं एकत्र पॅनल झाला आणि एकत्र पॅनल झाल्यामुळं दुसरा पॅनल जो टाकला होता त्या पॅनलचा आपल्या पॅनलनी डिपॉझिट घालवलेले, हे लक्षात घ्या. आमच्या मनात जर का असतं तुम्हाला पाडायचं तर कदाचित तुम्ही एकटा पडूसुद्धा शकला असता. परंतु माझ्या रक्तात बेईमानगिरी नाही आहे की जी बेईमानगिरी तुम्ही केलेली. कारण तुम्ही मूळचं काकडे काटाचंच पेलावळ आहात. कालही होता, आजही होता. त्यामुळं ह्या बाकीच्या गोष्टी सभा सांगायच्या तुम्ही बंद करा. अधिक मी वेळ घेऊ इच्छित नाही. माझी खरं म्हणजे 1-4 दिवस माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मला प्रेस नोट देता आली नाही. ह्या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्या सभासदांना एवढंच सांगू इच्छितो की मी लवकरच 3 बाबी ह्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून मी सर्व सभासदांना माझ्याविषयीचा खुलासा, मी केलेल्या विषयीचा खुलासा, कारखाना आणि साखरेविषयीचा खुलासा आणि तिसरं मुसा काकडे कॉलेजचा खुलासा, तसेच सोमेश्वर शिक्षण मंडळावर जे काही चोऱ्या लाबड्या चालल्या, सावळा गोंधळ चालला आहे, ह्याचा खुलासा, अशा तिन्ही गोष्टी मी पेपरच्या माध्यमातून व यूट्यूबच्या माध्यमातून मी लवकरात लवकर सगळा खुलासा आपल्या पंचक्रोशीतील सर्व सभासदांना मी करणार आहे. ह्या माध्यमातून मी पहिल्यांदाच तुमच्या पुढं मी येत आहे, कारण मला ह्याची सवय नाही, मला ह्याची आवडही नाही. चेअरमनला दरवर्षी दररोज पावडर लावून कदाचित मला वाटतं यूट्यूबवर येण्याची सवय झाल्यामुळं काय ते येत असतील आणि ते आल्यामुळं मी आलेलं आहे काय. पण मला वाटत नाही की इथं पुढं मी प्रत्येक वेळेला यूट्यूबवर यावं, कारण माझी तशी इच्छा नाही आणि माझी ती भावनाही कधी नसती पुढं करायची. एवढंच मी ह्या निमित्ताने सांगतो. असंच माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर सर्व सभासदांनी प्रेम ठेवावं. तर इथं मी थांबतो. मग एक प्रश्न आहे, जो विषय न्यायप्रविष्ट आहे तो ठरवला, जो विषय न्यायप्रविष्ट आहे त्या विषयावरती बोलणं म्हणजे कुठंतरी न्यायालयाचा अवमान होतोय असं तुम्हाला वाटतं का? निश्चित जे आता तुम्ही बोलताय मी त्या मताशी सहमत आहे. आणि ज्या वेळेला ही केस ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेला पेपरच्या कात्रणंसुद्धा मी ठेवलेले आहेत. मी माझ्या वकिलांनासुद्धा ते दाखवणार आहे आणि माझ्या वकिलामार्फत कोर्टाचा अवमान विद्यमान चेअरमन यांनी केला आहे का नाही हे कोर्टापर्यंत मी नेण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. आणि वास्तविक त्यांनी न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं त्यांनी करायला नको होते, कारण मी कधी न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं मी कधी हा विषय घेतलेला नव्हता. परंतु आता त्यांनीच विषय घेतल्यामुळं मला सभासदांच्या पुढं मुसा काकडे कॉलेजविषयीची सर्व माहिती पुराव्यासकट देणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी ती देणार आहे. आणि त्याच पद्धतीने शिक्षण प्रशासक मंडळ जे आहे, सोमेश्वर शिक्षण प्रशासक मंडळ जे आहे, त्या संदर्भात सुद्धा जे काय चोऱ्या लाबाड्या जे गैरकारभार झाल्यात चालत्यात त्या संदर्भात सुद्धा मी बोलणार आहे. कारण जनरल मीटिंगमध्ये तुम्हाला विषय घ्यायचा होता, परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे
तो विषय झाला नाही. 2 मिनिटात राहिलेले 8 विषय ठराव न वाचता मंजूर करून विषय त्यांनी संपवला आहे. दुसरा एक भैया प्रश्न आहे. अध्यक्षांनी एक असा आरोप लावला होता की तुम्ही कॉम्प्रोमाइज करून सत्तेत आला होता आणि आता तुमचे चिरंजीव देखील सत्तेत आहेत. तर ते सभासदांनी त्यांना निवडून दिलंय का कॉम्प्रोमाइज केलं म्हणून ते संचालक आहेत? नक्की त्याबाबत काय खुलासा करा? काय खरं म्हणजे हे चेअरमनने जे आता सांगितलेलं आहे, वास्तविक चेअरमनला मला विचारायचं म्हटलं तर चेअरमनला हा अधिकारच पोचत नाही. कारण ह्या पुरुषोत्तम जगतापाला अजून आठवत नसेल, पण मी आठवण करून देऊ इच्छितो. कैलासवासी आप्पासाहेब जगताप डायरेक्टर होते. ते वारल्यानंतर बाबालाल काकडे यांना याच पुरुषोत्तम जगतापाची शिफारस मी केली. म्हणून ह्या पुरुषोत्तम जगतापाला बाबालाल काकडेंनी त्यावेळेला डायरेक्टर म्हणून घेतलेलं आहे. कारण त्यावेळेला पुरुषोत्तम जगताप हे त्यावेळेला कॉलेजमध्ये होते. तर हे पुरुषोत्तम जगतापांनी पहिलं हे आठवण करून पहिलं घ्यावी, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. आणि दुसरी गोष्ट, चेअरमन यांनी हे बी लक्षात ठेवावं की तुम्हाला चेअरमन ज्या वेळेला व्हायचं होतं त्यावेळेला तुम्ही माझे उमरे एकदा नाही 3 वेळा झिजवलेले आहेत. तेव्हा ह्या गोष्टी जे तुम्ही मला विचारताय अजित पवाराबद्दल, हा मुळात नैतिक अधिकार तुम्हाला नाही आहे. हा प्रश्न विचारायचा असला तर तुम्ही अजितदादाला विचारा, म्हणजे अजितदादा तुम्हाला त्याची उत्तरं काय द्यायची आहेत ती देतील. एक फक्त मी एवढंच सांगेल की 2 वर्षापूर्वी अजित पवार ज्या वेळेला इलेक्शनला उभे राहिले होते त्यावेळेला अजित पवारांनी मला एकट्यालाच फॉर्म भरायच्या वेळेला मला एकट्यालाच का बोलावलं? त्यांच्या सूचक आणि अनुमोदक सही करायला मला का बोलावलं? हे थोडंसं चेअरमन यांनी थोडंसं समजून घ्यावं आणि त्याच्यावरनं चेअरमनच्या लक्षात येईल की अजितदादाचे आणि माझे संबंध कसे आहेत आणि माझ्यावर अजित पवारांचा किती विश्वास आहे. धन्यवाद. शेवटचा प्रश्न आहे. विद्यमान अध्यक्षांनी त्यांच्या परिपत्रकात म्हटलं होतं की आम्ही जमिनी देणाऱ्या घरातले आहोत. मग त्यासंदर्भात काय सांगा? खरं म्हणजे चेअरमनने जो उल्लेख केला आहे तो माझ्या दृष्टीने 100% हास्यास्पद आहे. प्रथमतः मला चेअरमन यांना हे सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या प्रेस नोटमध्ये जे तुम्ही म्हटलं आहे की तुम्ही काहीतरी तुमच्या घरातल्यांनी 26 एकर का 28 एकर जमीन दिली. तर प्रथमतः चेअरमनला माझं आव्हान आहे की तुम्ही जी 26 एकर 28 एकर जी दिलेली आहे त्याचा सातबारा तुम्ही आम्हाला लवकरात लवकर दाखवा. दुसरी गोष्ट, माझी माहिती अशी आहे की आपला कारखाना जो आता इथं उभा राहिलेला आहे तो कारखाना उभा राहत असताना कारखान्याला ज्या जमीन दिल्या गेलेल्या आहेत ह्यातल्या बहुतांश सगळ्या जमिनी ह्या वागळवाडीच्या ग्रामस्थांच्या जमिनी गेलेल्या आहेत. तिसरा मुद्दा, तुम्ही जे म्हणताय की तुमची जमीन दिलेली, माझ्या माहितीनुसार तुमच्या कोणाच्या जमिनी गेल्यात असं मला वाटत नाही. का तर 60 साली वानेवाडी हे गावच नव्हतं, वानेवाडी हे मुरुममध्ये होतं. तरी ह्या संदर्भात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कारखान्याला जे काय माहित्या मागवलेल्या आहेत त्यात हा विषय आहे. तर त्याची माहिती मला लेखी स्वरूपात चेअरमन यांनी द्यावी आणि जी जमीन कारखान्याला त्यांनी दिलेली आहे त्याचा सातबारा, त्यावेळेचा सातबारा तो सुद्धा मला दाखवावा. आणि राहिला मुद्दा माझा, तर मी ह्याद्वारे एवढंच सांगू इच्छितो की ह्या भागामध्ये जो काय कारखाना उभा राहिलेला आहे की ज्या जमिनीवर कारखाना सोमेश्वर कारखाना उभा राहिलेला आहे तर तो कारखाना उभं करत असताना कैलासवासी मुकुटराव काकडे, कैलासवासी बाबालाल काकडे की ज्या काकडे घराण्याने हा कारखाना उभा केलेला आहे त्या घरातलाच मी एक घटक आहे आणि मी सुद्धा संस्थापक सभासद आहे. तुम्ही संस्थापक सभासद नव्हता, तुम्ही त्यावेळेला अपाकव होता, हे समजून घ्या.